वसमत विधानसभा अंतर्गत भारतीय जनता पार्टीची सर्कल निहाय बूथ संवाद बैठक संपन्न। वसमत तालुक्यातील मौजे खोडकेश्वर महादेव मंदिर सोमठाणा येथे कुरुंदा कवठा गिरगाव सर्कलची बूथ संवाद बैठक पार पडली। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने बूथ प्रमुखांशी सखोल चर्चा करण्यात यावी यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, ग्रामीण बूथ प्रभारी माजी खासदार शिवाजीराव माने, महिला जिल्हाध्यक्ष सौ उज्ज्वलाताई तांबाळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री मिलिंद यांबल, जिल्हा सरचिटणीस खोब्राजी पाटील नरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर, तालुका अध्यक्ष डॉक्टर अवधूतराव शिंदे, महिला तालुकाध्यक्ष सौ निर्मलाताई नादरे, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉक्टर भुट्टे, तालुका उपाध्यक्ष मदन नादरे, विजयराव नरवाडे, विलासराव नादरे, मनोजभाऊ कन्नेवार, अरविंद खराटे, संदीप रणखांब, बालाजी भिसे, गणपतराव काळे, गिरगाव सरपंच प्रमोद नादरे, पांगरा शिंदे, सरपंच बाबारावजी शिंदे, तिन्ही सर्कलचे बूथ प्रमुख, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले, हिंगोली। भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या आदेशानुसार आम्ही सर्कल वाईज बूथ संवाद बैठकीचं आयोजन आज केलेलं आहे। पूर्ण वसमत विधानसभेमध्ये आम्ही 2 ते 3 बूथची एक संवाद बैठक असे करून आम्ही पूर्ण या 4 दिवसामध्ये वसमत विधानसभेमध्ये बूथ संवाद बैठकीचं आयोजन करत आहोत। आपल्याला माहिती आहे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत आणि त्याची पूर्वतयारी म्हणूनच आम्ही बूथ संवाद बैठक इथे घेतलेली आहे। सर्व बूथ स्तरीय समितीचे कार्यकर्ते आज आम्ही इथे बोलवले होते। चांगल्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे आले होते आणि येणाऱ्या काळात निवडणुकी संदर्भात मग आमचे माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव माने साहेब असतील, जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे साहेब असतील, यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। ही जागा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांनी ठरवलेलं आहे की जागा भारतीय जनता पक्षाची सोडावी, ही जागा भारतीय जनता पक्षाकडे मागावी अशी आग्रहाची मागणी आम्ही वरिष्ठाकडे केलेली आहे। परत एकदा आम्ही मागणी करणार आहोत आणि जर ही जागा सुटली नाही तर आम्ही सर्वजण मिळून निर्णय घेऊ। काय निर्णय घ्यायचा, ही जागा लढवायची, अपक्ष लढवायची, काय करायचं हे आम्ही सर्व मिळून निर्णय घेणार आहोत। पण यावेळेस आम्ही आमची ताकद दाखवून देणार आहोत। आज भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही आमच्या नेत्या उज्ज्वलाताई तांबाळे असतील, मी असेल, आमचे मित्र अंकुशराव आहेर असतील, तिघही तिकिटाची मागणी करत आहोत। पक्षाने ज्यांना कोणाला उमेदवारी देईल आज सर्वानुमते आम्ही ठराव घेतलेला आहे की ज्याला कोणाला उमेदवारी मिळणार आम्ही ताकदीने त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत।